तर सोलापुरातील तिऱ्हे गावातील शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही। दिवाळीत नुकसान भरपाई देऊ अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती, मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीचे पैसे जमा झाले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। मोठा सण म्हणून मानल्या जाणाऱ्या दिवाळीत देखील शेतकऱ्यांची कोरडी झाली। तर नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नसल्याने दिवाळी कशी करायची असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। तर याच संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। शिना नदीला महापूर आल्यामुळे अनेक शेतींचं जे आहे ते नुकसान झालं होतं आणि त्या नुकसानीची भरपाई जी आहे ते अद्याप शेतकऱ्याला मिळाली नाही। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल, कुठल्या पिकाचं नुकसान झालं होतं आणि नुकसान भरपाई मिळाली का? ऊस, मका सगळं वाहून गेलं पूर्ण पुरामध्ये। केळी समोर सध्या आता केळी आहे, खायचं अन्नधान्य सगळं घर पाण्यात। आता आम्हाला तात्पुरती मदत 10,000 रुपये दिले, पण तातडीची मदत काही परत मिळाली नाही। देतो म्हणले होते, आणखीन काही मिळालं नाही। मग आता आम्ही जगायचं कसं या हिशोबात थांबलो होता। माझं नाव पंढरनाथ ज्ञानेश्वर कुलकर्णी। माझी 10 एकर जमीन आहे। शेत घर पूर्ण पाण्यात गेले, ऊस होता, मका होती, सगळं गेलेलं आहे। एक रेडी वाहून गेलेली आहे। मेन काय झालं आहे, मानसिक आणि आर्थिक आमची कुसुंबना झालेली आहे। आम्हाला ते पैसे मिळाले पण नाहीत आणि काय नाही। फक्त आमची एक विनंती आहे मायबाप सरकारला की ती 2019 साली कृष्णा पंचगंगा सांगली कोल्हापुरात जसे पुराल तुम्ही नदीकाठची सरसगड माफी केली होती, कर्जमाफी, तशी शिना नदीकाठच्या शेतकऱ्याला सरसगड तुम्ही कर्जमाफी करावी आणि हे जे पैसे आहेत अतिवृष्टीचे किंवा पुराचे हे लवकरात लवकर खात्यावर जमा करावे। आम्हाला कुठली मीडिया माहीत नाही, पण आबा तुमचा हात जोडून नमस्कार करतो, पर सरकारला हात सोडून नमस्कार करायचे, म्हणजे हात खाली सोडून सरकारकडे बघायची वेळ आलेली आहे। त्यांनी आतापर्यंत कुठलेही आश्वासनं दिली सगळी। दिवाळीच्या अगोदर तुम्हाला देतो, तुम्ही नुकसान भरपाई दिवाळी चांगली करा, गोड करा, दिवाळी काळी करायची वेळ आली आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर शेतकऱ्याचं जे नुकसान झालं ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे राज्य सरकारने तातडीची मदत तर द्यायलाच पाहिजे, मात्र सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी देखील जी आहे ते शेतकरीकडून करण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।